जय हिंद मित्रांनो, मी विक्की गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या न्यू भरती यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलो. या ठिकाणी पहा, महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024. तो टोटल पदे पहा 9,700 पद आहे मित्रांनो. शिक्षण फक्त 10वी पास आहे लागतं मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला या भरतीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. या भरतीसाठी शिक्षण किती लागतं, शैक्षणिक पात्रता काय आहे, ग्राउंड ड्युटी मध्ये ग्राउंड किती आहे, काय पूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर व्हिडिओ मी सध्या बाहेर शूट करत आहे, त्यामुळे बाहेरचा आवाज तुम्हाला ऐकायला येत असेल गाड्यांचा वगैरे. त्या आवाजाकडे दुर्लक्ष करा आणि इकडे लक्ष द्या मित्रांनो. तुमच्यासाठी खास संधी आहे मित्रांनो. ज्यांची इच्छा आहे होमगार्डमध्ये जाण्याची, तर त्यांच्यासाठी खूप चांगल्या प्रकारची संधी आहे. त्या संधीचा फायदा घ्या मित्रांनो. या तर व्हिडिओला तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. तर व्हिडिओला तुम्ही चॅनल तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये होमगार्ड पदाच्या जागा भरण्यासाठी होमगार्ड रिक्रुटमेंट 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. ही भरती महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यामध्ये होणार आहे मित्रांनो. या भरतीद्वारे तब्बल 9,700 पदे भरण्यात येणार आहे. त्यामुळे जे उमेदवार महाराष्ट्र होमगार्डमध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी निर्माण झाली. पहिल्यांदाच एवढी मोठी भरती होत आहे मित्रांनो. तर तुम्ही प्लीज ही संधी सोडू नका मित्रांनो. संधीचा फायदा घ्या. तुम्हाला जर होमगार्ड रिक्रुटमेंट 2024 या कोर्ससाठी अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीमधील रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची पद्धत, वयमर्यादा, वेतन श्रेणी व शेवटची तारीख अशी सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळे माहिती व्यवस्थितपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा मित्रांनो. आणि या संधीचा फायदा नक्कीच घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची पद्धत, वयमर्यादा, वेतन श्रेणी आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी माझ्या व्हॉट्सअप चॅनलची आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दिली मित्रांनो. तर व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊन तुम्ही PDF संपूर्ण 34 जिल्ह्यामध्ये किती जागा आहे टोटल तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्या PDF जारीची लिंक तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दिले, टेलिग्राम चॅनल दिले आहे आणि टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल दिले आहे मित्रांनो. तर तुम्ही त्या ठिकाणी जॉईन होऊन त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण माहिती वाचा आणि ऑनलाईन अर्ज भरा मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, भरतीचे नाव पहा, महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 विभाग पहा. ही भरती महाराष्ट्र होमगार्ड संघटनामध्ये होत आहे. भरतीचा प्रकार पहा, या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. आणि भरतीची श्रेणी, भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे मित्रांनो. भरतीचे ठिकाण पहा, नियुक्त उमेदवारांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे. महाराष्ट्र होमगार्ड रिक्रुटमेंट 2024 भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव पहा, होमगार्ड आणि पदसंख्या पहा 9,700 पदे आहे. एकूण पदे 9,700 पदे आहे मित्रांनो. तर येथे तुमचे हे काही नाही मित्रांनो, इथे तुमचं वय पाहू शकता. तर एज्युकेशन क्वालिफिकेशन पहा, महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 भरतीसाठी उमेदवार कोणत्याही माध्यमातून, बोर्ड माध्यमातून 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे. तर मिळणारे वेतन पहा, भरतीमध्ये उमेदवाराला वेतन हे नियमानुसार दिले जाणार आहे. त्यासाठी PDF जाहिरात पाहायची आहे मित्रांनो. तर होमगार्ड रिक्रुटमेंट 2024 आपल्याला कसं करायचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. अर्ज पद्धत, उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज करण्याची तारीख पहा, 14 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो. 14 ऑगस्ट पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो. आणि अर्ज करण्याची शेवट तारीख आणि महाराष्ट्र होमगार्ड रिक्रुटमेंट 2024 नोटिफिकेशन PDF जारीची लिंक तुम्हाला खाली प्रमाणे दिले मित्रांनो. या ठिकाणी सर्व जिल्ह्यातील अधिकृत PDF जाहिरात. तर या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर पूर्ण तुम्हाला या ठिकाणी पहा, होमगार्ड महाराष्ट्र होमगार्ड नोंदणी 2024 जाहिरात. तर या ठिकाणी पहा, सातारा, नांदेड या ठिकाणी पहा जिल्हा आणि अर्ज भरण्याची कालावधी, जिल्हा न्यायालय अर्ज भरण्याकरता आवश्यक माहिती आणि उमेदवारांकरता पुढील सूचना या ठिकाणी दिल्या जातील तुम्हाला. तर सातारा या ठिकाणी पहा, तुम्ही अर्ज भरण्याची कालावधी पहा 15/7 ते 31/7/2024 पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता मित्रांनो. माहिती वाचायची असेल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला
क्लिक करायचं आहे तर सातारा जिल्ह्यात होमगार्ड नोंदणी पूर्ण माहिती तुम्हाला PDF ओपन होईल मित्रांनो. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर नांदेड पहा 25/7/2024 ते 14/8/2024 पर्यंत तुम्ही फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. या ठिकाणी क्लिक केला तर तुम्हाला नांदेडचे पूर्ण PDF जाहिरात ओपन होईल मित्रांनो. रत्नागिरीचे पण जागा आहे 25/7/2024 ते 14/8/2024 रत्नागिरी जिल्हा होमगार्ड. या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं तर पूर्ण रत्नागिरी जिल्ह्याची PDF जाहिरात ओपन होईल मित्रांनो. या ठिकाणी भरपूर जागा मित्रांनो. नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजीनगर. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही PDF जाहिरात वाचू शकता मित्रांनो. समजा तुम्हाला सांगलीचा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो, तर सांगली जिल्हा होमगार्ड नोंदणी 2024 या ठिकाणी नोंदणीसाठी तुम्ही क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर थोडं तर या ठिकाणी तुम्ही अशी PDF जाहिरात तुम्ही पाहू शकता मित्रांनो. आणि मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल मित्रांनो तर या ठिकाणी पहा ही PDF जाहिरातीची लिंक तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलला आणि व्हॉट्सअप चॅनल मी दिले मित्रांनो. त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनल जॉईन होऊन व्हॉट्सअप चॅनल जॉईन होऊन तुम्ही PDF जाहिरात वाचू शकता मित्रांनो. आणि ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर त्या ऑनलाईन अर्जाची लिंक पण तुम्हाला PDF जाहिरात मी दिली आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक पण तुम्हाला टेलिग्राम चॅनलला आणि व्हॉट्सअप चॅनल दिले मित्रांनो. तर ऑनलाईन अर्ज तुम्ही या ठिकाणी क्लिक केलं तर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसेल मित्रांनो. तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र होमगार्ड डाटा मॅनेजमेंट सिस्टीम अशा प्रकारे तुम्हाला दिसेल स्क्रीनवर. तर या ठिकाणी पहा तुम्हाला डिस्ट्रिक्ट टाकायचं, या ठिकाणी युनिटी झोन टाकायचं, पोलीस स्टेशन टाकायचं, फुल नेम पहिल्यांदा आडनाव टाकायचं, स्वतःच नाव, वडिलांचं नाव फक्त इंग्रजीमध्ये टाकायचं आहे, आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, परमनंट ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे, ईमेल आय डी टाकायचा आहे, डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे, तुमची हाईट किती ते टाकायचं आहे, जेंडर टाकायचं, एज्युकेशन टाकायचं, प्रोफेशन तुम्ही काय करता ते टाकायचं, तुमचा मोबाईल नंबर आणि तुम्ही काय कोर्स वगैरे तर केला ते टाकायचं इथं मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही आणि तुम्ही पूर्व होमगार्डमध्ये होता का त्या ठिकाणी माहिती भरायची मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे मित्रांनो. तर तुम्हाला ऑनलाईन अर्जाची लिंक आणि PDF जाहिरातीची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलला दिले मित्रांनो आणि व्हॉट्सअप चॅनलला दिले मित्रांनो. त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊन तुम्ही ही PDF जाहिरात वाचून आणि ऑनलाईन अर्ज फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करा. या ठिकाणी पहा होमगार्ड रिक्रुटमेंट 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी भरतीची PDF जाहिरात दिली आहे ती सर्व काळजीपूर्वक वाचा, कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते मित्रांनो. तर सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करताना तुम्हाला तुमची सर्व माहिती व्यवस्थितपणे भरा जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. तर ज्यांना होमगार्डमध्ये जाण्याची खूप संधी मित्रांनो इच्छा आहे त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारे संधी निर्माण झाली. आणि होमगार्डमध्ये जाण्याचा फायदा मित्रांनो, तुम्ही होमगार्डमध्ये जर भरती झाला 3-4 वर्ष तुम्ही या ठिकाणी ड्युटी केली तर होमगार्डवाल्यांना पोलीस भरतीमध्ये खूप चांगल्या प्रकारे संधी निर्माण होते. म्हणजे पोलीस भरतीमध्ये चान्स भेटतो मित्रांनो. आणि त्या ठिकाणी तुम्हाला ग्राउंडमध्ये लेखीमध्ये पूर्णपणे सवलत भेटते मित्रांनो. तर हा एक होमगार्डचा फायदा आहे मित्रांनो आणि फायद्याचा सोना करा मित्रांनो. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा जास्तीत जास्त मुलांना मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला पुढच्या भरतीचे नोटिफिकेशन मिळतील मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय.